महाबली भीम आणि माता महालक्ष्मीची अद्भुत कथा. अपूर्ण राहिलेला रहस्यमय बांध. भीमाचा विवाह प्रस्ताव. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं PKS व्हॉइस या यूट्यूब चॅनलमध्ये. महाभारताच्या काळात घडलेली ही कथा अत्यंत रोचक, रहस्यमय आणि भक्तिभावाने भरलेली मानली जाते. महाबली भीमासारख्या पराक्रमी योद्ध्याने साक्षात देवीसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला आणि त्यानंतर घडलेल्या घटनांमुळे आजही एका नदीवरील बांध अधुरा राहिला, अशी ही लोककथा अनेक भागात सांगितली जाते. या कथेची सुरुवात होते महाराष्ट्रातील पवित्र नगरी कोल्हापूर येथून. येथे वसलेले महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर हे भारतातील अत्यंत प्रसिद्ध शक्तिपीठांपैकी एक मानले जाते. असे मानले जाते की देवी महालक्ष्मी येथे स्वतः जागृत स्वरूपात वास करतात. पौराणिक कथेनुसार माता सतीच्या शरीराचे विविध भाग पृथ्वीवर पडले आणि त्या ठिकाणी शक्तिपीठांची निर्मिती झाली. कोल्हापूरला अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. इतिहासातही या मंदिराचे मोठे महत्त्व आहे. असे सांगितले जाते की महान मराठा सम्राट छत्रपती शिवाजी महाराज कोणत्याही मोठ्या मोहिमेवर जाण्यापूर्वी येथे येऊन देवीचे दर्शन घेत असत. त्यांच्या हातातील भवानी तलवार ही देवीच्या आशीर्वादाचे प्रतीक मानली जात असे. परंतु एक काळ असा आला की माता महालक्ष्मीला आपले कोल्हापूरचे वैभवशाली स्थान सोडावे लागले. त्या काळात महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमावर्ती प्रदेशात असुरांचा प्रचंड उपद्रव वाढला होता. हे असुर जंगलात राहणाऱ्या गरीब आदिवासी लोकांवर अत्याचार करत होते. गावांवर हल्ले, पाणी अडवणे, अन्न लुटणे अशा अनेक संकटांनी लोक त्रस्त झाले होते. भक्तांचे दुःख पाहून देवीच्या हृदयात करुणा जागृत झाली. पण त्याचवेळी त्यांना प्रचंड क्रोधही आला. आपल्या भक्तांचे रक्षण करण्यासाठी देवी कोल्हापूरहून निघाल्या. त्यांनी असुरांचा शोध घेत त्यांचा पाठलाग सुरू केला. मार्गात अनेक ठिकाणी युद्ध झाले आणि शेवटी असुरांचा नाश करत करत त्या पश्चिमेकडील जंगल भागात पोहोचल्या. असे म्हणतात की त्या प्रवासात देवी डहाणू परिसरातील डोंगर आणि दाट जंगलांमध्ये आल्या. संध्याकाळ झाली होती. दिवसभर युद्ध करून देवी थकल्या होत्या. त्यांनी विचार केला की आजची रात्र या डोंगरावर विश्रांती घ्यावी. त्यामुळे त्या एका उंच टेकडीवर शांतपणे बसल्या. त्यावेळी त्यांनी साध्या अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण केले होते. त्याच काळात पांडव वनवास भोगत होते. 5 पांडवांपैकी सर्वात बलवान आणि पराक्रमी भीम त्या जंगलातून भटकत होते. अन्न आणि पाण्याच्या शोधात फिरताना ते त्या डोंगरावर पोहोचले जिथे देवी बसल्या होत्या. भीमाने जेव्हा त्या स्त्रीला पाहिले तेव्हा ते थक्क झाले. तिच्या चेहऱ्यावर एक अद्भुत तेज होते. तिच्या डोळ्यात करुणा आणि सामर्थ्य दोन्ही दिसत होते. पण भीमाला हे माहीत नव्हते की ती सामान्य स्त्री नसून साक्षात देवी आहे. भीम तिच्या सौंदर्यावर मोहित झाले. त्यांचा स्वभाव थेट आणि स्पष्ट होता. त्यांनी वेळ न घालवता त्या स्त्रीसमोर जाऊन विवाहाचा प्रस्ताव ठेवला. त्यांच्या मनात कोणतीही कपट भावना नव्हती. त्यांना ती स्त्री आवडली होती आणि त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या. देवीला हे पाहून हसू आले. एका बाजूला त्या भीमाच्या प्रामाणिकपणावर प्रसन्न झाल्या, पण दुसऱ्या बाजूला त्या जाणून होत्या की देवता आणि मनुष्य यांचा विवाह शक्य नाही. त्या विचार करू लागल्या की या प्रसंगातून काही चांगले कार्य घडू शकते का. तेव्हाच त्यांना जवळच्या गावांची आठवण झाली. त्या भागात मोठी पाण्याची समस्या होती. लोकांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते. पाऊस पडला तरी पाणी वाहून जात असे. जर नदीवर बांध बांधला गेला असता तर संपूर्ण परिसराचे जीवन बदलले असते. देवीने एक युक्ती आखली. त्या भीमाला म्हणाल्या, मी तुझ्याशी विवाह करण्यास तयार आहे, पण त्यासाठी तुला एक अट पूर्ण करावी लागेल. सूर्योदय होण्यापूर्वी या नदीवर एक मोठा आणि मजबूत बांध बांध. त्यामुळे गावकऱ्यांना पाणी मिळेल. जर तू हे काम पूर्ण केलेस तर मी तुझ्याशी विवाह करीन. भीमासाठी हे आव्हान होते, पण अशक्य नव्हते. त्यांच्या शक्तीची कीर्ती संपूर्ण जगात पसरली होती. त्यांनी लगेच काम सुरू केले. ते पर्वता एवढे दगड उचलत होते, झाडे उखडत होते, मोठमोठ्या शिळा तोडून नदीत टाकत होते. रात्रीच्या अंधारातही त्यांचे काम सुरू होते. त्यांच्या प्रत्येक प्रहाराने जमीन हादरत होती. रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतसा बांध तयार होत होता. पाणी अडू लागले होते. नदीचा प्रवाह बदलू लागला होता. भीम इतक्या वेगाने काम करत होते की देवीही थोड्या आश्चर्यात पडल्या. देवींच्या लक्षात आले की जर असेच चालू राहिले तर पहाट होण्याआधीच बांध पूर्ण होईल. मग अट पूर्ण होईल आणि परिस्थिती वेगळी होईल. तेव्हा देवीने एक लीला केली. त्या क्षणात त्यांनी कोंबड्याचे रूप धारण केले. अजून अंधार असतानाच त्यांनी जोरात आरवायला सुरुवात केली. जणू पहाट झाली आहे. कोंबड्याचा आवाज ऐकताच भीम थांबले. त्यांनी आकाशाकडे पाहिले. त्यांना वाटले की रात्र संपली आहे
अट पूर्ण होण्याआधीच पहाट झाली. राग, निराशा आणि अभिमान यांच्या मिश्र भावनाने भीमाने हातातील शेवटचा मोठा दगड जोरात खाली आपटला. त्या प्रचंड दगडाने जमिनीवर खोल खूण निर्माण झाली. यानंतर भीम तिथून निघून गेले. आजही त्या भागात एक अर्धवट बांध असल्याची लोककथा सांगितली जाते. लोक त्याला भीम बांध म्हणतात आणि असे मानले जाते की त्या ठिकाणी देवी महालक्ष्मी आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी शिलारूपाने स्थिरावल्या. ही कथा केवळ एक दंतकथा नसून त्यामागे एक संदेशही आहे. देव कधीकधी आपल्या माध्यमातून लोकांचे भले घडवून आणतात. भीमाने बांध जवळजवळ पूर्ण केला आणि त्या प्रदेशाला पाण्याचा मार्ग मिळाला असे मानले जाते. म्हणून आजही अनेक भक्त श्रद्धेने म्हणतात, जय माता महालक्ष्मी.